जवळपास आज आपण इथे 23 वर्षांनी भेटत आहोत. आपली जी बॅच होती ती होती 1996 ते 2002 ची. 1996 मध्ये आपण पहिल्या वर्गाला सुरुवात केली आणि 2002 मध्ये आपला 7वा वर्ग संपून आपण इथला निरोप घेतला. माझ्याकडे नोकरीवर आहे म्हणून काय पण श्यामचं चालूच होतं. सर विचारलं, श्याम काय? श्याम म्हणून माझ्या देवऱ्याचा आकारच आहे. आपल्यामध्ये असे खूप सारे उदाहरण आहेत की जे मुलं काहीच करू शकत नव्हते. जसा ज्ञानेश्वर झाला, काकुळकर झाला, की ते मुलं काही करू शकत नव्हते म्हणजे आपल्याला माहित होतं की अभ्यासात ढळाट ढमकाट काय नागराचा अर्थ म्हणून येतात. मला खूप आहे गाडी
सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं, दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे,
सरस्वतीला करूया तिच्या स्तुतीला, नमनी सरस्वतीला करूया तिच्या स्तुतीला. ज्ञानामृत देई करूया तिच्या स्तुतीला, सरस्वतीला करूया तिच्या स्तुतीला. शुद्धशील बनवी पदवी सतोरनेही, वंद्यतिनी जगाला करूया तिच्या स्तुतीला. नमोनी सरस्वतीला करूया तिच्या स्तुतीला. या ज्ञानमंदिराचे शिखरास गाठण्याचे सामर्थ्य वयाला करूया तिच्या स्तुतीला. नमोनी सरस्वतीला करूया तिच्या स्तुतीला. सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. श्री सर्वांची जय. जय. सगळ्यांनी हात समोर करा. एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे. शुरू कर. भारत माझा देश आहे. भारत माता देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी पात्रता माझ्या अंगी आहे म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन. आणि प्रत्येकाची सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे जीवन यांच्याशी निष्ठा राखण्याची त्यांचे कल्याण सौख्य सामावले आहे. जय हिंद. जय भारत. सामाजिक आर्थिक विश्वास श्रद्धा उपासना संधीची समानता निश्चितपणे आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्यासोबत येणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक विधान करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. भारत माता की तिरंगी झंडे की आज के आनंद की. नसीम फूल देते ना सुगंध देते. बागेत शोभा फुलानेच येते आणि शाळेत शोभा बोलानेच येते. जिथे आहे जिव्हाळा तीच आदर्श शाळा. जिथे आहे जिव्हाळा तीच आदर्श शाळा. मुले म्हणजे देवाघरची फुले. नको त्यांना कुठल्याही प्रकारची जळमटं लागता कामा नये. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपले समोर असलेले सर्व तुम्ही सुसंस्कारी विद्यार्थी. आजचा सुविचार असा आहे
की खरे सौंदर्य रूपात नसून गुणात असते. टाळ्या वाजवा. आता थांबणार? बस, तेवढाच असतं. या धगधगीच्या काळात सगळ्या आपल्या ज्या जबाबदाऱ्या त्या सांभाळून तुम्ही आजच्या कार्यक्रमाला मनापासून हजर झालेत त्याबद्दल मी सर्वांचं व्यक्तिशः प्रत्येकाचं नाव घेत नाही, पण प्रत्येकाचं नाव घेतलं असं समजा. प्रत्येकाच्या आठवणी आमच्या हृदयात एवढ्या भरून आल्या की आजचा आनंद हा आगळा आणि वेगळा आहे. कारण तुकोजी महाराज सांगितलेलं आहे, कोण दिवस येईल कसा कोण जाणतो. एक दिवस हत्तीवरी मिरवती त्या नवऱ्यापरी आणि एक दिवस दारी भीक मागतो. अशी आपल्या जीवनाची व्यवस्था आहे, अवस्था आहे. आणि या जीवनामध्ये जगताना खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि शिकता शिकता आजचा हा जीवनातला आजचा रविवार आहे हा मात्र आगळा आणि वेगळा आहे. तुम्ही लहानाचे मोठे झाले आणि पुन्हा मोठे होऊन विद्यार्थी झाले. माझ्या अंगावर तर शहारे आले आता यावेळेस एवढे शहारे आले की तुम्हाला मी काय सांगू असं वाटतं की मी म्हणजे कुठेतरी आहो. म्हणजे लहान विद्यार्थी आम्ही शिकवलं पण मोठी होऊन लहान होणं. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, मुंगी साखरेचा रवा बालपण देगा देवा बालपण देगा. तर बालपण हे खूप आगळं आणि वेगळं असते. बालपण हे खूप निरामय असते, पवित्र असते. आणि बालपणात अवांतर अशा गोष्टी की जसं एका हिंदी गाण्यामध्ये म्हटलं आहे, बच्चे मन के सच्चे सारे जग के आँख के तारे ये जो नन्हे खेल खिलौने भगवान को लगते प्यारे बच्चे मन के सच्चे. खरोखर तुम्ही लहान लहान हे आम्हाला आठवले. आता प्रत्येकाचं आम्ही वर्गात सांगूच कोण कसं हे ते, पण तुम्ही सर्वजण आनंदी राहा, आनंदी असावं हेच मी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि पुनश्च दीपकच्याबद्दल फक्त 2 वाक्य सांगतो. दीपकची अशी आठवण येते बरेच वेळा. आता काही आमच्या शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये मुलं जेव्हा कुलपं लावतात तेव्हा हलगर्जीपणा करतात. जाऊ द्या लावतील कशीच निघून जातात. कधी कधी पंक्ती सुरू राहतात, खिडक्या लावायच्या आम्ही ते येतो पण विद्यार्थी मात्र आम्ही जरी वयानं झालो असेल पण त्याच्या मागचं एकच कारण आहे, सामाजिक जबाबदारी आणि लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास आणि तुमचं आणि आमचं असलेलं अतूट नाटक. हे नाटक खूप मोठं आहे. आयुष्यामध्ये माणसाला यावं लागतं आणि एक दिवस जावं लागतं. असा कोणीच नाही की तो अजरावरून इथं आलेला आहे. तर आपल्या दीपकची गोष्ट अशी अजूनही आठवते. सगळे वर्ग गेले, सगळे मुलं घरी गेले. दीपकले मात्र एकच काळजी की आपल्या सगळ्याच्या वर्ग खोल्या बंद झाले पाहिजेत आणि चाबी माझ्या हाती भेटली पाहिजे. खरंच आणि त्याच्यात काही असं कोणतं प्रबोधन नव्हतं, काही अशी अपेक्षा नव्हती, काही अशी आशा नव्हती. फक्त त्यात काय होती, जे आज मी बोललो त्या बोलण्याचं मर्म मात्र त्यात होतं. त्यातला तो गुण आम्हाला आठवला म्हणून मी दीपकचं आवर्जून असं कौतुक केलं की माझा सर आमचं काय कौतुक नाही काय, तुमचे भरभरून कौतुक आहे. पण त्यातलं तर दीपक अजूनही आम्हाला तू जेव्हा कुलपं लावतात ना मुलं तेव्हा तुझी खरोखर तुझं ते असलेलं कार्य जरी तू मोठा झाला, आता तू बाबाही झाला कोणाचा, अनेक जबाबदाऱ्या तुझ्यावर आल्या, पण अजूनही मात्र तू आम्हाला विद्यार्थी म्हणून खूप आठवतो. आणि तो तुझा गुण खूप अतिशय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. पण सगळेच प्रेरणा घेतात असेल. त्यानंतर आमची रुपाली, अस्मिता ह्या आमच्या वर्गात होत्या. पेपर झाला की मला खूप म्हणजे असं टेन्शन यायचं. पेपर तपासते की कोणाला कुठे कमी द्यायचं, कोणाला जास्त वळलं, जे काही काळजी नसे. पण मला मात्र भूक नाही लागे. अजून मला आठवते कारण स्मिता 19 भेटले पण या रुपाली 18.5 भेटले. तर किती भेटला अर्धा, त्या 18.5 भेटायचं काहीच नसेल पण त्या अर्ध्या मार्गात असते की आमचा अर्धा कुठे कमी पडते. आणि यांना तर 20 पैकी 20च मार्क. असं स्वातीसुद्धा खूप बरी रोज नेहमी शाळेत येतो. राधिकाच माझं अजून भांडण नाही पाहिजे किंवा राधिका कोण्या वर्गात आली पण पोरेसंग वाद झाला, घरी जाऊन सांगितलं कधीच नाही. बिचारा त्या निमूटपणे 7 वर्ष या ठिकाणी घालवले पण तरीही
तुमच्या राधिकानं वाद वगैरे काही उन्हाचा त्रास होतो, उन्हाळी चक्कर येते. कारण तुम्ही आता काही लोक विशिष्टले आहेत आणि एकदम समजा आता आम्हाला सवय झालेला आहे कारण आम्हाला रट्टे गट्टे पडले सगळे बरोबर आहे आणि या अवस्थेत आम्हाला राहावं लागते. पण तरी मात्र मी त्या विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण वेळातला वेळ काढू आणि एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही कोणाच्या सुना आहात बरोबर आहे, कोणाच्या अर्धांगिनी आहात, तेही एक जबाबदारी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी झेलून एकमेकांच्या सादाला साथ घालून आवाजाला आवाज देऊन की आपण सर्वजण एकत्र आलं पाहिजे या विचाराने आपण सर्वजण एकत्र आलात. आणि या एकत्र येण्यामागे ज्या कोणाच्या मनामध्ये प्रेरणा आली त्या सर्वांच्या प्रेरणेला, त्या व्यक्तिमत्वाला खरोखर मी या ठिकाणी अभिवादन करतो, नमस्कार करतो की एवढे आपण सर्वजण एकत्र आलात, कोणतरी आपल्याला आणलात. तुम्ही सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या, एवढा मोठा वेळ, कारण हे जे जीवन आहे ताणतणावाचं जीवन आहे हे आम्ही जाणतो. तुमच्या प्रत्येकावर जबाबदारी आहे आणि फार मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदाऱ्या सांभाळून आणि विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी होऊन आज तुम्ही आलात त्याबद्दल या विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणामध्ये मी आपणा सर्वांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आपणा सर्वांचे मनस्वी त्रिवार असे स्वागत करतो आणि तुमचा असा परिवार हा फुलत राहो, तुमचं जीवन आनंदाने फुलत राहो, पुढील आयुष्य तुम्हाला अतिशय आनंदाचं, भरभराटीचं, सुखाचं, समृद्धीचं जावं. आणि एवढंच नाही, जीवन संघर्षमय असलं तरी त्या संघर्षामध्ये संघर्ष करण्याची ताकद तुमच्यात येऊ, एवढा संयम तुमच्यामध्ये येऊ. एवढंच नाही, जीवनामध्ये खाचखळगे येतील, ते खाचखळगे पेलवण्याची क्षमता तुमच्यामध्ये येऊ. एवढं आजच्या दिनी मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि पुनश्च तुमचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, तुमचं सर्वांचं स्वागत करो. दिवसभर तुम्ही आनंदामध्ये असे म्हणजे पोहत राहो, आनंद तुम्हाला भेटत राहो. कशाही प्रकारची उणीवा आपल्या कार्यक्रमामध्ये येऊ नये, कोणत्याही प्रकारचं दुःख तुम्हाला येऊ नये एवढीच मी अपेक्षा करतो. आणि चुकलं असेल, काही शब्द इकडे तिकडे गेला असेल तर माफी तर मागत नाही तुम्हाला, माफी तर काही मागत नाही, कारण तुम्ही फार एवढ्या मोठ्या मनाचे पोरं हा. खरोखर आज मी कृतकृत्य झालो, धन्य झालो. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज प्रत्येक किल्ला बांधल्यानंतर शिवाजी महाराजचे एक इंजिनियर होते हिरोजी, हां, ते फक्त एकच म्हणत, सर महाराज मला एकच पायरी द्या, त्या पायरीवर फक्त माझं नाव द्या. असंच मी हिरोजी म्हणून तुमच्या मनामध्ये, तुम्ही माझे शिवाजी आहात, तुम्ही माझे बाबासाहेब आहात, तुम्ही माझे गुरु नानक आहात, तुम्ही माझे ज्योतिबा फुले आहात, तुम्ही माझ्या रमाबाई आहात, तुम्ही माझ्या अहिल्याबाई आहात, जिजामाता आहात. आणि एवढी तरी आमच्या त्या हिरोजीसारखी एक जागा आम्हाला तुमच्या पुढे आयुष्यात द्या, एवढीच मी इक्बाल होला सर्वांना विनंती करतो. आणि इक्बाल होचं खूप सहकार्य आहे. एवढंच नाही, जागरिया असलेल्या उपक्रमातून आपल्या शाळेला ज्या मुली आमच्या सोनाळ्याहून येतात, बोरगावून येतात, सोनाळ्याहून जास्त येतात, बोरगावून फार कमी, पण आता कमीच येत नाहीत, तर सोनाळ्यात येणाऱ्या मुलींना किंवा त्यांना सायकल मिळाली पाहिजे या अशा दृष्टिकोनातून दरवर्षी ते सायकलचं वाटपसुद्धा करतात. म्हणून ते आमच्या मनामध्ये बाब आहे. आणि बाकी सर्वजण काम करतात, पण आता एवढं सांगत काही नाही, कारण सांगण्यासारखं झालं तर तिकडे सांगायचं काही गुरुलं पाहिजे. तरी पुनश्च असाच आनंद तुमच्या जीवनामध्ये येत राहो, नेहमीसाठी आनंदित राहो. तर एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी बोलू इच्छितो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी.